आणि मामा अजून एक दुसरा प्रश्न प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं की वडकीमध्ये सेमीफायनलला गाडी का पळवली नाही? आम्ही मागचं एका मुलाखतीत आमचं असंच झालं सेमीमध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, काही बकासूर किंवा मथुर प्रेमी नसतात, ती अशी भांडण लावायसाठी त्यांनी काहीतरी कमेंट केली होती मथुर विषयी. तर मी बोललो होतो की बकासूर आणि मथुर एका सेमीत लागलो, गाडी नाही पाहणार. बरं, इथून पुढे पण इथून पुढे कसं होतं, ते राहुल त्याशी फोन लागला वडकीला. राहुलबाई म्हणले असं झोपात आम्ही झोपणार होतो गाडी, पण फोन ते वडकीला रेंज नसल्यामुळे लागला नाही. बरं, इथून पुढे समविचारानं सगळं होणार, सेमीचं गाडी एकत्र आली. हो. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. सुनील मोरे सरकारांनी पण त्या दिवशी ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये बोलत असताना चिठ्ठ्या काढायच्या चालल्या होत्या. त्यावेळेस म्हणले की ह्या बैलाच्या नशिबाला कडच येते, म्हणजेच द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या नशिबाला कड येते. तर कडेबद्दल काय सांगाल? आता ते काय नशिबाचा खेळ कडे, ते काही आपले काही ते जाण म्हणून चिठ्ठ्या काढत नाही कडे. ते काय आपला लाईव्ह समोर लोक बघतात, ते समोर चिठ्ठ्या काढतात. पण नशिबच कड किंवा फायनलला कडच येते, त्याला काय करायचं असं आहे. बाकी पुसेगावच्या मैदानाची तयारी कशी झाली? हिंद केसरी मैदान आहे, भारतातलं पहिलं मानाचं मैदान आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? तिथं आपल्याला फक्त गुलाल भेटला तरी आपल्याला ते मानाचं मैदानाचं आपण ते 13 हिंद केसरी लावणार. गुलाल भेटला तरी 13वा हिंद केसरी म्हणून लावणार. म्हणजे इथून मागे आपल्याला किती गुलाल झाले पुसेगावचे? 3 झालेत ना. 3 जण. आता येणार चौथं मैदान. चौथं. काय सांगाल, म्हणजे काय आयोजकांना काय आव्हान करताल तुम्ही? आता एवढं मोठं मैदान घेतलंय त्यांनी.